कार्य सम्राट विधायक समीर कुनावार को मंत्री पद मिले, इसलिए हिंगनघाट के प्राचीन येनोरा माता मंदिर में भवानी माता से मन्नत मांगते हुए महाआरती एवं पूजा अर्चना की गई। शुक्रवार को सुबह 11 बजे स्थानीय येनोरा माता मंदिर में नगर परिषद हिंगनघाट के पूर्व नगराध्यक्ष नीलेश ठोमरे के नेतृत्व में सामाजिक कार्यकर्ता मनोज सावंकार इनके संकल्पना से विधायक समीर कुनावार को मंत्री पद मिलना चाहिए। इसके लिए भवानी माता को मन्नत मांगते हुए इस अवसर पर माता की महाआरती एवं पूजा अर्चना की गई। इस अवसर पर हिंगनघाट शहर के पूर्व नगराध्यक्ष प्रेम बसंतारी, भाजपा जिला महासचिव आकाश पोहाने, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद विटाले, संजय बाड़े, अनुसूचित जाति विधानसभा प्रमुख अतुल नंदा गौड़ी, योगेश बोंडे, पार्षद सोनू गौड़ी और शहर ग्रामीण के भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, बजरंग दल के सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता, विश्व हिंदू परिषद के भी सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। विधानसभा क्षेत्रातून आपले हॅट्रिक आमदार समीर भाऊ कुनावार यांची महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड होण्यासाठी आज इथे निलेश भाऊ ठोंबरे मित्र परिवार यांनी साखळा आपल्या देवीसोबत येनोरा माता मंदिर देवीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण हो आणि हिंगनघाट विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा निवडून आले समीर भाऊ कुनावार यांची इच्छा पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। हिंगनघाट विधानसभेचे आमदार लाडके कार्यसम्राट समीर भाऊ कुनावार हे अत्याधिक मताने निवडून आलेले तिसऱ्यांदा विधानसभा क्षेत्रात निवडून आलेले आहे। म्हणून आज येनोरा प्राचीन काळचे येनोरा देवी मंदिरा इथे आज देवीला साकडे घालून त्यांना मंत्रिपद महाराष्ट्र शासन इथे मिळावे, त्याकरता आम्ही सगळे मिळून निलेश ठोंबरे मित्र परिवार व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी, हिंगनघाट नगरीचे नगरपालिका अध्यक्ष प्रेमभाऊ बसंतानी, आकाशभाऊ पोहाने, महामंत्री वर्धा जिल्हा दिनेश भाऊ वर्मा, सगळे संजीवभाऊ माडे, आठवले गटाचे आपले भाईजी शंकरभाऊ मुंजेवा, सगळे इथं उपस्थित माझे कार्यकर्ते व मित्रगण व मनोज सावंकार असे सगळ्यांनी आज देवीला साकडे घालून समीर भाऊला मंत्रिपद मिळावं यासाठी आमची मनापासून इच्छा आहे व देवीला आम्ही प्रार्थना करतो की आमचे समीर भाऊ मंत्री व्हावे। आज निलेश ठोंबरे मित्र परिवार व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या हिंगनघाट विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ज्यांनी सलग तिसऱ्यांदा या हिंगनघाट विधानसभेत प्रचंड मताधिक्याने विजय संपादित केला, त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी येनोरा माता भवानी मंदिरात या ठिकाणी देवीची पूजन करून त्यांना देवीला साकडे घातले की त्यांना हिंगनघाट विधानसभेतून महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी करावं यासाठी माँ भवानीच्या चरणी प्रार्थना अर्पण केले, त्यांना त्यांचे आशीर्वाद घेतले, देवीला साकडे घातले की त्यांना हिंगनघाट विधानसभेतून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी। ही सर्वांची इच्छा माँ भवानी पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।